श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. अन्नपूर्णा जयंती 4 डिसेंबर 2025 वार गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी साजरी केली जाते. अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधी खरेदी करावी? जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर अन्नपूर्णा जयंतीला तिची पूजा कशी करावी आणि मूर्ती कोठे आणि कशात ठेवावी? तसेच तांदळात मूर्ती ठेवली तर या चुका करू नका. तसेच अजून काही नियम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही जयंती आपण साजरी करतो. ही तिथी माता पार्वती म्हणून देखील साजरी केली जाते. असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवरती अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता, तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला. तर यावेळी अन्नपूर्णा जयंती ही 4 डिसेंबर रोजी गुरुवारी येत आहे. तर या दिवशी अन्नपूर्णा मातेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न कमी पडत नाही आणि पैशाची कमतरता भासत नाही. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवास देखील केला जातो. अशी मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळतो आणि तिच्या कृपेने घरात अन्नधान्याची कमतरता होत नाही. आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीला हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे. याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरात जाते ते घर नेहमी धनधान्याने भरून राहावे, धनधान्याची संपन्नता त्या घरामध्ये व्हावी, यासाठी देवी अन्नपूर्णा घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते. यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा 4 डिसेंबर रोजी सकाळी 8:36 सुरू होणार असून ती 5 डिसेंबर रोजी सकाळी 4:43 संपेल. यामुळे 4 डिसेंबर रोजी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाणार आहे. तर अन्नपूर्णा जयंतीनिमित्त आपण काय करायला हवं, त्याचबरोबर पूजा कशी करायला हवी? अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती तुमच्याकडे नसेल किंवा तुमच्या देवघरामध्ये नसेल तर नवीन मूर्तीची स्थापना तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता. तर या दिवशी नक्की काय करायला हवं, या सर्व गोष्टींची माहिती प्रथम जाणून घेऊया. शास्त्रामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला पार्वती देवीने सृष्टीच्या सर्व जीवांचे पोषण करण्यासाठी देवी अन्नपूर्णा या रूपात अवतार घेतला होता. म्हणूनच हा दिवस अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आई अन्नपूर्णा देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने घरात आपल्या धनधान्याची कमतरता भासत नाही. तर धार्मिक मान्यतेनुसार अन्नपूर्णेचा निवास हा आपल्या घराच्या स्वयंपाकघरात असतो. म्हणूनच असं म्हणतात की स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नका, ताटात खरकट राहू देऊ नये, कधीही अन्नाचा अपमान करू नये. माता अन्नपूर्णेच्या कृपेने सृष्टीचे पोषण होते. या दिवशी माता अन्नपूर्णेची पूजा कशी करायची हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी पहाटे सूर्योदयाच्या वेळी उठून आंघोळ करून पूजास्थळ व स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर स्वयंपाकघराची पूजा करायची आहे. अन्नपूर्णा मातेची चित्र समोर ठेवून त्यांची पूजा करायची आहे आणि तुमच्याकडे माता अन्नपूर्णेची मूर्ती असेल तर तिचीही आपण छान अशी पूजा करायची आहे. जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर या दिवशी नवीन मूर्ती खरेदी करून तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये सर्वप्रथम अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर ती मूर्ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे. लोकांना अन्नाचे महत्त्व समजावे हाच अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश आहे. आपल्याला अन्नातून जीवन मिळते, म्हणून आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा त्याची नासधूस करू नये. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करून गॅस स्टोव्ह आणि अन्न यांची पूजा करायची आहे. यासोबतच या दिवशी न विसरता आपल्याला गरजूंना अन्नदान देखील करायचं आहे. बघा, आपल्याला छोटा चौरंग घ्यायचा आहे आणि त्या चौरंगावरती आसन ठेवायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला 2 तुपाचे दिवे लावून घ्यायचे आहे. सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून आपल्याला दिव्यांची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे. दिव्याला हळदी कुंकू फुलं व्हायची आहे, दीप धूप दाखवायचा आहे. त्यानंतर गणपतीची मूर्ती किंवा सुपारी घेऊन गणपतीला देखील स्नान घालायचं आहे. नंतर त्यांची स्थापना करून देखील गंध अक्षदा फूल वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका छोट्या ताम्हणामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची आहे. सर्वप्रथम आपल्याला पाण्याने अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून घेऊया. हळद आणि चंदन मिश्रित पाण्याने आपल्याला मातेवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने परत एकदा अभिषेक घालून घ्यायचा आहे. माता अन्नपूर्णेला अभिषेक घालून झाल्यानंतर छोटंसं ताम्हण घ्या. ताम्हणामध्ये आपल्याला एका वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे. ते तांदूळ त्या ताम्हणामध्ये पसरून हे तांदूळ अखंड असावे. नंतर त्या तांदळावर म्हणजेच त्या अक्षदावरती हळदी कुंकू व्हायचं आणि त्याच्यानंतर माता अन्नपूर्णेची मूर्ती आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे.
माता अन्नपूर्णेला हळद कुंकू चंदन इत्यादी सर्व आपल्याला लावून घ्यायचं आहे व वस्त्र अर्पण करायचं आहे. आणि माता अन्नपूर्णेला दीप धूप आणि फूल वाहून घ्यायचं आहे, दीप धूप दाखवायचा आहे. याचबरोबर या दिवशी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. तर आपल्याला मुठीमध्ये तांदूळ घेऊन एक एक मूठ अन्नपूर्णा मातेवरती सोडायची आहे. अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येईल इथपर्यंत तांदूळ आपल्याला अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला माता अन्नपूर्णेवरती तांदूळ व्हायचे आहेत, अशी पूजा करायची आहे. त्यानंतर प्रार्थना करायची आहे की हे अन्नपूर्णा माता माझ्यावरती प्रसन्न हो. मी जे स्वयंपाक करते त्यात रुची येऊ दे. मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवते आणि त्यात सात्विकता येऊ दे. ते खाऊन सर्व तृप्त होऊ दे. माझ्या मनात मातृभाव जागा होऊ दे. आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ दे. भुकेलेल्यांना अन्न देण्याचा भाव माझ्या मनी नेहमी जागा असू दे. त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या पूजेबरोबरच आपल्याला घरातील गॅस असेल, स्टोव्ह असेल किंवा चूल असेल तर याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला गॅसच्या वरील जी भिंत असते त्याच्यावरती आपल्याला हळदीच्या साह्याने स्वस्तिक काढायचं आहे, त्याची पूजा करायची आहे. गॅस स्टोव्ह ही आपल्याला छान अशी पूजा करायची आहे. गॅस स्टोव्हवरती आपल्याला कुंकवाच्या साहाय्याने स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि गॅसची ही छान अशी पूजा करायची आहे. तर या दिवशी आपल्या घरातील अन्नधान्याची त्याचबरोबर गंगापूजा म्हणजे पाण्याचीही पूजा या दिवशी नक्की करून घ्यायचं आहे. आपल्या स्वयंपाकातील रोजच्या वापराच्या गोष्टी छोट्या असतील मोठ्या असतील तर त्यांचीही आपल्याला हळदी कुंकू वाहून छान अशी पूजा करायची आहे. सर्व पूजा झाल्यानंतर माता अन्नपूर्णेची आपल्याला आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर माता अन्नपूर्णेला आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. याचबरोबर थोडंसं केसर टाकायचं आहे खिरीमध्ये आणि केशर मिश्रित खिरीचा नैवेद्य अन्नपूर्णा मातेला आपल्याला दाखवायचा आहे. पौराणिक मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवर अन्नाची कमतरता होती आणि लोक उपाशी राहू लागले होते. हताश होऊन लोकांनी ब्रह्मा विष्णूंची प्रार्थना केली. यानंतर ब्रह्मा आणि विष्णूने शिवाला योगनिद्रेतून जागे केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली. समस्येचे निराकरण करण्यासाठी शिवाने स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले. त्यानंतर माता पार्वती अन्नपूर्णेचे रूप घेऊन पृथ्वीवरती अवतरली आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला. हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता, त्यामुळे या दिवसाला अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरी करण्यात येते. हिंदू धर्मात आपण दररोज वापरत असलेले हे अन्न देवी समान आहे. अन्नपूर्णेशी याचा संबंध आहे. अन्नपूर्णा मातेच्या वाटीमधील जे तांदूळ असतात ते प्रसाद म्हणून आपल्याला सेवन करायचं आहे. मूर्तीच्या खाली असलेल्या तांदळाचे दाणे आठवड्यातून एकदा बदलताना घरामध्ये शाकाहारी जेवण तयार करण्यासाठी याचा वापर करायचा आहे. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी देवीची षोडशोपचाराने पूजा केली जाते. भक्त अन्नपूर्णा देवीला अन्नाभिषेक अर्पण करतात. तर अन्नपूर्णा जयंतीला स्त्रिया अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करतात. ते दिवसभर काहीही खात नाहीत किंवा पीत नाहीत. रात्री अन्नपूर्णा देवीची पूजा करून उपवास सोडला जातो. या दिवशी अन्नपूर्णा देवी अष्टकम पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते. अशा पद्धतीने तुम्हाला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अशी अन्नपूर्णा देवीची मातेची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्येही वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची, स्वयंपाकघराची आपल्याला अशा पद्धतीने छान अशी पूजा करून घ्यायची आहे. सकाळी तुम्हाला जमलं तर तुम्ही ही पूजा सकाळी करू शकता आणि नाही जमलं तर तुम्ही ही पूजा संध्याकाळी म्हणजे लक्ष्मी येण्याच्या वेळेस ही पूजा तुम्ही करू शकता. ही पूजा आपल्याला किचन रूममध्ये म्हणजे आपल्याला स्वयंपाकघरामध्ये करायची आहे आणि किचन ओट्यावरच केली जाते. तर तुमचा अन्नपूर्णा मातेसाठी स्वयंपाकघरात कुठे जागा असेल तर तिथे देखील तुम्ही ते करू शकता. अन्नपूर्णा मातेच्या सेवेसंदर्भात या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना तांदळात करत असताना ते तांदूळ तुम्ही त्या पितळी प्लेटमध्ये किंवा तांब्याच्या प्लेटमध्ये ठेवू शकता. तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण तांदळाचा रंग पांढरा असतो आणि पांढऱ्या रंगाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो. त्यामुळे तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली तर नक्कीच त्याचे शुभफळ आपल्याला प्राप्त होतात आणि आपले ग्रहदोष देखील दूर होतात आणि घरामध्ये धनधान्याची बरकतही राहते. तांदळामध्ये मूर्ती ठेवत असताना कोणत्या चुका करू नयेत. मूर्ती तांदळामध्ये ठेवत असताना तांदूळ हे नेहमी अखंड असावे. तांदूळ हे कुठेही खंडित असू नये, किडलेले असू नये.
तसेच अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते त्या पळीमध्ये देखील तुम्ही तांदळाचे 2-4 दाणे नक्की ठेवावे. ती पळी कधीही रिकामी ठेवू नका. पळी रिकामी ठेवली तर घरामध्ये दोष लागू शकतो आणि घरामध्ये सुखशांती समाधान नाहीसे झाले असे वाटत असेल तर नक्कीच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही घरामध्ये स्थापित करावी व तिची दररोज पूजा करावी. रोज देवघरामधील सर्व देवांची पूजा करता अगदी त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची देखील आपण पूजा करावी. पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन जरूर करावे किंवा धान्य अर्पण करावे. कुंकुमार्चन कसे करावे तर कुंकुमार्चन आपल्या बोटाच्या चिमटीमध्ये कुंकू घेऊन मूर्तीच्या चरणापासून डोक्यापर्यंत अर्पण करावे. या विधीस आपण कुंकुमार्चन असे म्हणतो. तर अंगठा अनामिका या बोटांचा वापर करून कुंकुमार्चन करावे. कुंकुमार्चन करतेवेळी पुढील मंत्र यांचा उच्चार करावा. अन्नपूर्णा सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध भिक्षास देहीस पार्वती किंवा ओम अन्नपूर्णाय नमः या साध्या मंत्राचा सुद्धा जप देखील तुम्ही करू शकता. सात धान्य अर्पण कसे करावे, कधी करावे? अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती थोडे थोडे धान्य अर्पण करावे. हे धान्य मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतकेच धान्य आपण अर्पण करावे. सात धान्य अर्पण कधी करावे तर मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेला तुम्ही हे धान्य अर्पण करू शकता. शिवमूठ आपण जशी वाहतो तसेच आपण धान्य मूर्तीवरती अर्पण करावे. या विधीमुळे माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्याला आपल्या घरावरती राहतो. अन्नपूर्णा मातेचं खरं स्थान हे आपलं स्वयंपाकघर असतं. त्यामुळे प्रत्येक महिलेने आपले स्वयंपाकघर हे स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे. कारण अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातूनच मिळत असतो. आपलं घर धनधान्याने भरून राहिलं, प्रत्येक मंगळवारी घर धनधान्याने भरून राहील. प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला स्वयंपाकघराची संपूर्ण स्वच्छता करून स्वयंपाकघराच्या भिंतीवर ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक नक्की बनवावे. गॅस शेगडी आणि स्वस्तिकांची पूजा करावी. मंगळवारी किंवा शुक्रवारी ही पूजा करावी. मंगळवारी किंवा शुक्रवारी प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला समर्पित एक असा दिवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये आवर्जून लावावा. अन्नपूर्णा मातेला ज्या तांदळामध्ये आपण ठेवले आहे तर ते तांदूळ आपण कधी बदलावे तर मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकता. हे तांदूळ बदलत असताना त्यातील थोडेसे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालावे आणि थोडे तांदूळ घरातील तांदळामध्ये मिक्स करावे. असे केल्याने सुद्धा घरामध्ये भरभराट होते. किंवा हे तांदूळ तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा या तांदळाचा भात बनवून गाईला तुम्ही खाऊ घालू शकता. परंतु हे तांदूळ वाया जाणार नाही याची देखील काळजी घ्या. किंवा कुंकुमार्चनामुळे जर तांदूळ खराब झाले असतील तर तुम्ही हे तांदूळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी शिवलिंगाच्या शेजारी ठेवावी. कारण अन्नपूर्णा माता ही भगवान शिवाची पत्नी आहे. शिवांची पत्नी माता पार्वतीचाही अवतार आहे. त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही शिवलिंगा शेजारी असावी. शिवलिंगाच्या डाव्या बाजूस आणि आपल्या उजव्या बाजूस ही मूर्ती ठेवावी. असे केल्याने सुद्धा अन्नपूर्णा मातेची आपल्या घरावर अखंड कृपा राहते आणि घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदते. आणि माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्या घरावरती नेहमी राहते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदते अशी प्रथा आहे. आणि घरी आलेल्या अतिथींना छान आदरपूर्वक सन्मान करावा. असे केल्याने देखील माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.